महत्वाची बातमी, अटी घालणं हा पोरकटपणा आणि रडीचा डाव असं म्हटलंय दरेकरांनी। लहान मुलांप्रमाणे अटी घातल्या गेल्या असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। स्वच्छ आणि मोकळ्या मनानं मनोमिलन होतं असं देखील दरेकरांचं म्हणणं आहे। त्या ठिकाणी एकत्र येऊ म्हटलं असतं तर विषय संपत होता, परंतु त्याच्यावर अटी शर्ती लहान मुलं करतात ना, तू माझ्या जागेत यायचं नाही, तू माझ्याशी बोलायचं नाही, असं कोणी जेवायला बोलवायचं नाही, कोणाच्या बाजूला बसायचं नाही। मला वाटतं पोरकटपणा आणि रडीचा डाव आहे। अशाने मनोमिलन होत नसतं। मनोमिलन हे स्वच्छ मनाने, मोकळ्या मनाने, पारदर्शकतेतनं होत असतं। एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाहीत। आणि अटी काय आहेत? शिंदे साहेबांबरोबरचा संपर्क तोडावा, शिंदे साहेबांना जेवायला बोलू नये, शिंदे साहेबांकडे जेवायला जाऊ नये, देवेंद्रजींना घरी बोलवू नये, देवेंद्रजींच्या घरी जाऊ नये। मला असं वाटतं हे राजकारण आहे का? तरी देखील तो दोन UBTच्या नेत्यांचा आणि मनसेच्या नेत्यांचा प्रश्न आहे।